जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर बघा आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी बघा आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज अभ्यास करत बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो बघा यामध्ये आपण सर्व काही बुद्धिमत्तेचे आज प्रश्नसंच अभ्यासणार आहोत मित्रांनो, जे की 2022 मध्ये मित्रांनो झालेल्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारण्यात आलेले होते असे पीवायक्यू प्रश्नसंच बघा आपण मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर बघा पहिला प्रश्न, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे व वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे। तर बघा वर्ग शिक्षकाचे या ठिकाणी आपल्याला वय मित्रांनो शोधायचं आहे। तर बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा काढू शकतो। तर बघा एका मित्रांनो वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे, म्हणून या ठिकाणी आपण सरळ या 13.5 ला या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांनी गुणाकार करून टाकू। सरळ हे बघा 13.5 गुणाकारात 40। आता बघा 0.50 पॉइंटला पॉइंट पुन्हा 2 शून्य देऊन टाका सरळ। आता बघा या ठिकाणी खाली आलं प्लस, आता 4 20 शून्य हाच्याला मित्रांनो 2 पुन्हा 4 त्रिकम 12 12 2 मित्रांनो झाले किती 14 हाच्याला परत 1 4 1 4 4 1 मित्रांनो झाले किती 5। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे 0 ला 0 पॉइंट परत हे 0 ला 0 हे 4 आणि हे 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला भेटलं किती 540। बघा या 0 पॉइंट नंतर मित्रांनो या शून्याला कसलाही प्रकारचा मोल नाही, म्हणून या ठिकाणी आता आपल्याला आलं किती 500 या ठिकाणी 40 बघा आपल्याला मिळालेलं आहे किती 540। पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी वर्ग शिक्षकासहित त्या सर्वांच्या वयाची जी मित्रांनो सरासरी आहे ती 14 वर्ष आहे। या सर्वांच्या मित्रांनो वयाची सरासरी किती आहे वर्ग शिक्षकासहित 14। म्हणजे मित्रांनो बघा या जर आपण या 40 मध्ये जर प्लस 1 वर्ग शिक्षक केलं झाले किती 41। तर आता बघा या मित्रांनो 41 गुणाकारात आपण या ठिकाणी 14 आपल्याला करावे लागेल। सरळ 14 1 14 किती मित्रांनो 14 1 14 14 4 हाच्याले 1 पुन्हा 14 चौक मित्रांनो बघा 14 चौक 56 आणि 56 हा एक वरचा मित्रांनो झाले किती 57 म्हणजेच 574 या ठिकाणी आलेलं। तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर काढण्यासाठी सरळ या बघा 574 मधून आपण किती हे वरचे 540 जर मायनस केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं। जर 574 मधून 540 आपण जर वजा केले तर उरतात किती मित्रांनो 34। म्हणजे या ठिकाणी त्या वर्ग शिक्षकाचं वय किती असणार आहे बघा, तर किती मित्रांनो या ठिकाणी 34 वर्ष। पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। सरळ हे आपण काय केलं 40 गुणाकारात 13.5 केलं 13 या ठिकाणी आपण 5 केलं, मग 13.5 हे केल्यावर आपल्याला या ठिकाणी आलं किती 540। मग पुन्हा सरळ यामध्ये 1 प्लस या ठिकाणी वर्ग शिक्षक 1 आला सर्व म्हणजे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी सरळ हे 40 आणि 1 41 प्लस हे 14 आपण जर 41 गुणाकारात 14 जर केलं भेटलं किती 574। आपण सरळ जर 574 मधून जर हे 40 मायनस केले उरले किती 34। आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब। पुढे दीपक खाली डोकं वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड मित्रांनो उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल। तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे 4 दिशा आहेत, तुम्हाला तर माहितच असेल। या ठिकाणी ही आहे बघा या ठिकाणी उत्तर, पुन्हा उत्तरच्या मित्रांनो बघा खालच्या साईडला आहे दक्षिण, उत्तरच्या खालच्या साईडला दक्षिण आणि या साईडला बघा पूर्व आणि या साईडला आहे पश्चिम। या ठिकाणी अशा प्रकारच्या आपल्या 4 दिशा आहेत। तर बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दीपक काय केलाय खाली मुंडी वर पाय करून या ठिकाणी उभा टाकलाय। तर आपण खाली मुंडी वर पाय करून सरळ मित्रांनो या ठिकाणी आपण खाली पाय व वर डोसकं या प्रमाणे आपण दीपकला उभं करू। म्हणजे जर याप्रमाणे आपण दीपकला उभं केलं तर या ठिकाणी मित्रांनो तोंड जर या ठिकाणी जर दीपकचं असेल तर खाली पाय आणि वरी मुंडी असताना तर त्याच्या बघा उजव्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला या ठिकाणी पश्चिम दिशा असेल। तर या ठिकाणी काय विचारलंय त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे। तर सरळ उजवा हात असलेले मित्रांनो बघा आता उजवा हात कोणत्या दिशेस आहे
तर पूर्व. सरळ मित्रांनो याची विरुद्ध दिशा कोणती आहे बघा. आता याची विरुद्ध दिशा आहे बघा या ठिकाणी पश्चिम, म्हणजे झाला आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर पश्चिम. पर्याय क्रमांक या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. 24, 8, 32, 16, 40, 64, 56, 48 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पुढे येणारा पद कोणते किंवा अंक कोणते. तर बघा मित्रांनो हे जे सर्व अंक आहेत ते क्रमाने लावल्यास पुढे येणारे मित्रांनो बघा या ठिकाणी अंक जर कोणता असेल तर ती आहे बघा या ठिकाणी 72. कारण बघा मित्रांनो सर्व बघा 8 1 8, पुन्हा 8 2 16, पुन्हा बघा 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, पुन्हा बघा या ठिकाणी 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 मित्रांनो 72 याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बघा हे पदावली मित्रांनो या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब हे असणार आहे. पुढे आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मित्रांनो कोणती संख्या येईल. तर सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी काहीच केलं नाही. सरळ 27 प्लस मित्रांनो 9 जर केलं तर झाले किती 36. 36 चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी 6 घेतलाय. पुन्हा 15 प्लस 10 मित्रांनो झाले किती 25. 25 चा वर्ग या ठिकाणी 5. पुन्हा 80 प्लस 1 झाले किती 81. 81 चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी किती आहे बघा 9. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे 19, 23, 29, 33, 34 या गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा 19, 23, 29, 33, 34 मित्रांनो या गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर या गटात न बसणारा बघा शब्द मित्रांनो आहे ते म्हणजे कोणता. तर ते मित्रांनो शब्द बघा या ठिकाणी 33. कारण मित्रांनो बघा 33 हे या ठिकाणी वेगळा शब्द असण्याचा कारण मित्रांनो बघा 33 मित्रांनो ही जी संख्या आहे ही मूळ संख्या नाही आणि या ज्या उरलेल्या सर्व संख्या मित्रांनो या मूळ संख्या आहेत. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 33 असणार आहे मित्रांनो. कारण 33 मित्रांनो बघा 11च्या पाड्यात येते 11 त्रिक मित्रांनो या ठिकाणी 33 होते. परंतु या ठिकाणी बघा पुन्हा या ठिकाणी चुकीने मित्रांनो या ठिकाणी 34 हा शब्द पहिला आहे. चुकीने या ठिकाणी 34 हा शब्द पहिला आहे. तर पुढे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे पर्याय क्रमांक ब 33 आहे. पुढे बघा आता विसंगत पद ओळखा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी विसंगत पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो या चार शब्दांपैकी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विसंगत पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर मित्रांनो यापैकी विसंगत पद आहे बघा ते आहे पर्याय क्रमांक ड रांजणगाव हे मित्रांनो बघा या ठिकाणी विसंगत पद असणार आहे. कारण बघा मित्रांनो परळी, त्र्यंबकेश्वर व भीमाशंकर ही जी मित्रांनो बघा तीनही स्थाने आहेत मित्रांनो. ही तीनही स्थाने मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे बघा तर ज्योतिर्लिंग आहे. आणि रांजणगाव या ठिकाणी मित्रांनो बघा अष्टविनायक आहे. अष्टविनायकांपैकी मित्रांनो या ठिकाणी रांजणगाव एक आहे. मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड विसंगत पद या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ड रांजणगाव हे मित्रांनो असणार आहे. पुढे कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला गाढव म्हटले, गाढवाला माकड म्हटले, तर जंगलाचा राजा कोण. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जंगलाचा राजा कोण असतो तर तो असतो मित्रांनो सिंह. या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे. तर या ठिकाणी आपल्याला फक्त सिंहाला काय म्हणत आहे तेवढंच बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो सिंहाला या ठिकाणी गाढव म्हटले म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब गाढव हे असणार आहे. पुढे खालील आकृतीचे त्रिकोण किती. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत हे आपल्याला मोजायचं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी डमरूच्या मित्रांनो बघा आकाराच्या या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि यातील आपल्याला या ठिकाणी त्रिकोण मोजायचे आहेत. तर कशा प्रकारे आपण यातील त्रिकोण मोजू शकतो. सरळ मित्रांनो सोपी पद्धत आहे बघा. तुम्हाला ही पद्धत देखील माहीत असू शकते. तर सरळ या ठिकाणी अंक टाकून घ्या 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4. पुन्हा या सरळ असंच करून घ्या 1 2 3 4. आता बघा 1 ते 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज मित्रांनो झाली किती 10. या ठिकाणी सुद्धा 10. जर आपण मित्रांनो हे 10 प्लस जर 10 केलं झाले किती 20. म्हणजे मित्रांनो बघा या आकृतीमध्ये एकूण 20 मित्रांनो त्रिकोण असणार आहेत. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे मित्रांनो बघा 2022 मध्ये मित्रांनो विचारलेले 8 इम्पॉर्टंट असे प्रश्न संच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि बघा तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घेतलं नसेल नक्कीच बघा आपल्या चॅनल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडता एज्युकेशनल युट्यूब चॅनल. धन्यवाद.